आज थोडंसं घाईगडबडीचा दिवस होता. बाहेरही जायचं होतं. मुलांचे सर्व टिफिन वगैरे दिल्यानंतर आपलाच वेळ असतो आणि तो आपल्याला कुठल्यातरी सत्कारणी लावायचा असतो. त्यामुळे नवरात्रीची खरेदी करण्याचं ठरवलं होतं. पण झटकेपट स्वयंपाकासाठी म्हणून इथे माझ्यासाठी मी कढी भात बनवायचं ठरवलं होतं. कढी तर बनवायला घेतली होती, पण मला फारसा असा वेळ नव्हता. त्यामुळे झटकेपट मी आता इथे तुम्हाला दाखवते आहे. मिरची, जिरे आणि आपण इथे आलं घेतलं आहे आणि ते थोडंसं जाडसर असं भरडून घ्यायचं मिक्सरमध्ये. त्यानंतर इथं मी तेलाची फोडणी दिली आहे. तुपाचीही चालू शकते, पण तुपाचा तर मग नंतर कढीवर तसाच राहतो. इथे बघू शकता मोहरी तडतडून घेतली, त्यामध्ये कढीपत्ता घेतला आहे, ठेचलेला लसूण घ्यायचा, थोडंसं परतून घ्यायचं, वाटण त्यामध्ये घ्यायचं आणि तेही थोडंसं परतून घ्यायचं, हिंग आणि हळद घ्यायचं आणि 2 चमचे आपल्याला इथे बेसन पिठाचाही वापर करायचा आहे. हे सर्व एकदा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ताक घ्यायचं आणि शेवटला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ आणि थोडंसं गूळ ॲड करायचा आणि गरमागरम भाताबरोबर खायला द्यायची. तर तुमची ही नवरात्रीची तयारी झाली का नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू